टेंबुर्णीला गेली होय काल. तू म्हणली की जाता जाता फोन करते. बरं ते गेल्यावर परत म्हणली का? बरं बरं आज कसं काय मग फोन केला? वास्तुशांती आहे काय तुझी? थोडं घर बांधलंय 4 BHK आणि 2 पोरं तर आहेत की 4 BHK कशाला बांधलंय? कधी आहे वास्तुशांती? पाडव्याला. मग पाडव्याला वास्तुशांती तुम्हाला आता आमंत्रण देते. आता तवाच दे की परत माझ्या ध्यानात राहत नाही बाई. हॅलो आमदार आमच्या शेजारणीचा फोन येतोय. कोणता घालू? हॅलो बोला की शिरसाटबाई. तुम्ही इथं नाही काय? का फोन केला? आमच्या पोरानं तुमच्या पोराला मारलंय का? कसं काय? हात बरं कोर्टातलं कसं आहे काय? कसं काय काम ते काय? तुम्हाला नोकरी लागली? सार्थकनं मारलं का? अहो बरं बोलते त्याला. तुमचं काम कसं काय? अहो त्याला बोलते म्हणलं की तिच्या देण्यात घालवायला मी बोलते तर मी सारखं तूच काढते. हॅलो शिवमला मारलं होय? शिवम्याची काय गुन्हाचा नाही. हॅलो शिवम्या म्हणले नाही. शिवम्या ऐकायला आलं काय तुम्हाला? नाही मी सार्थकला विचारते आल्यावर. अहो शिवम बी जरा खोडपत्रीच आहे. बरं जाऊ द्या. कसं काय तुम्ही मग आज घरी आहो काय? अहो सांगते की मी सांगते सार्थकला शिवमला मारू नको म्हणून. बारं काय ते तुझ्यापेक्षा म्हणते. काय होत आहे बॉल खेळताना शिवम मी तुमचा मध्ये मध्ये करतो मला. मग ती मोठ्या पोरांना जरा पटत नसतंय म्हणून. बरं असू दे मी सांगते. बाकी काय नोकरीचं हे सगळं ठीक आहे का तुमचं? मला घेते का हो तिथं? जागा नाही काय? तिला म्हणजे आहे मला म्हणजे नाही. हॅलो मला अजून 1-2 बाया घेत नाही ती म्हणली का? अहो बाई काय तिथं हे झालं का? बरं तुम्ही जास्त बाया झाल्या का? बरं असू दे चालतंय. बरं ठेवू का मग? माझी मैत्रीण होल्डवर आहे. बरं हां ठेवा. अगं हॅलो रत्न मला आमची शेजारी आमची पोराला जरा बांधलं पोराबरोबर. मग बायांचं कसं असतं त्याची भांडायला येते. तुझी पोरं नाही का बाई भांडण? आणि आता मोठी झाली. हो बरोबर आहे. अगं आमचं बी मोठंच आहे पण काय होतंय बारकी पोरं मोठ्याच्या नादी लागते. आणि ती जाते आता नोकरीला. ती जातं पोरावर लक्ष. आणि मला म्हणते की मला जायचं होतं ग पण मला म्हणते तू मला तिथं घेत नाही. आता हिला घेते ती मला नाही ती घेत. आता ती माझ्या मानलेल्या भावाची कंपनी. आता ती मला मोठ्या पोस्टावर लागली का नाही सांग बरं. मी बी जावं म्हणते तिला म्हणावं की इथलं कॅरेट तुमचं तिथलं कॅरेट तुमचं. त्याला चांगलं वरच्या पोस्टाला जावं म्हणते. आता ती म्हणली ना मला तुम्हाला घेत नाही म्हणून म्हणते. नको काम करू मला व्हायचं नाही. अगं तुला कालच सांगितलं की घरातलं सगळं जुनं भांड्याला बाई आहे पण असं टाइमपास म्हणून जावं म्हणते ग. कसं आहे घरातलं तर सगळं करते ते बाया ते सगळं कामवाल्या पण असं टाइमपास म्हणून जावं म्हणते. कसं आहे हाय नवऱ्याला आहे का पगार 90,000? काल म्हणलं नाही का तुला 90,000 आहे पण असंच आपलं असं ओळखी ही होते त्या असं म्हणजे चुलन मूल नको वाटतं ना ग म्हणून. तुला यायचं आहे काय? आणि तू टेंबुर्णीवरून इकडं कशी यायची ग? तुझं सिलेक्शन झालंय का? तू बी यायचं म्हणते होय? आता तू तर म्हणते की आज माझा नवरा मोठा बिझनेसमॅन हाय माझ्या नवऱ्याला लय पैसा येतो. मग तू कशी काय कंपनीत यायला लागली? मग मी बी कशी काय यायला लागली होय? ती बी माझी फिरती घ्यायली का काय? हा ग मी म्हणलं नाही का तुला मी टाइमपास म्हणून चालली. हाय ग 90,000 पगार हाय पण मी आपला टाइमपास म्हणून चालली. नको म्हणते होय मग
बरं राहू दे बाई, म्हणजे शेतात पण एवढं मोठं असतंय, मला 20-25 बाया शेतात लावलं की मग मला तिथं जावं लागतं. अगं ऊस आहे शेतात. अगं पहिली 2 एकर शेती घेतली होती तिकडं त्या जांभळ गटात. आता अजून 5 एकर घेतली ती मध्ये. हो घेतली. तर तुला कोण म्हणलं नाही का तिथं मलिकपेटला? अगं 5 एकर घेतली 12 लाखानं एकर आमच्या बांधाला बांधत होती. त्यात पण सगळा ऊसच लावलाय. हो घेतली. हो नाहीतर तिला कोण म्हणायचं तर नाही घेतली, फेकायला लागली. अगं आम्ही अजून कोणाला सहसा जास्त सांगितलंच नाही. कसं होत आहे, कोणाला बघवत आहे कोणाला नाही बघवत आहे म्हणून मी सांगतच नसते. 5 एकर घेतली की अगं बागायचं आहे. हिर आहे कसली डबडब हिर करते बाई, तिथे सगळे शेजारी पाण्याचा भाग आहे. आमच्या बहिणी म्हणत होत्या मला बघून ती पण जाऊ दे बहिणी, कुठं करायची ते शेती, मीच म्हणलं मीच घ्यावी. आमची पुण्याची बहीण म्हणत होती मला एक 5 एकर शेती बघून ती, पण जाऊ दे मीच घेऊन टाकते. आता कसं आहे बरं का, मी तर कुठं शेतात करते आणि आमचं मालक तर कुठं करते शेतात काम. पण मी काय करत असते, एकदम 10-20-25 बाया लावून टमटम आणायच्या करून द्यायचं काम. पण कुठं तरी इन्व्हेस्टमेंट करावं म्हणतात ग. मग काय आता तिकडचं आमचं शेत लय लकी लागलं. 1-2 एकर मिळालं का पुन्हा अजून आता 5 एकर घेतलंय. झाली खरेदी ही त्याची, अजून 40 दिवस व्हायचं ती नोंद लागायला, म्हणून मी गपायचो. तरी त्यात पहिला दिवस आहे, अजून थोडं रान रिकाम होतं ते त्यात दिवस लावून टाकलाय. मी म्हणला तुम्ही वापरा नोंद लागाय कशी काय. तुझं मग बाकी सगळं कसं काय आहे? बरं काय म्हणलं मग काल भाऊजे आणि मलिकपेटला. हा ती गावातली बाई येते का आमच्यात कामाला येते? काय म्हणली ती? मी रानात काम करते म्हणली काय? अगं मज्जा म्हणून करत असते मी आपलं. ते कसं असं खुरपायला तेवढं थोडं दिवसभर नसते करीत मी. रानात काम करते म्हणजे कोण म्हणल्या का बाया तशा? अगं लसूण खुरपायला घेतला होता, मग तेवढ्याला एक बाई कशी लावावं म्हणलं, म्हणून तेवढा लसूण खुरपीला. नाहीतर मी लसूण फिसून कसलं रानात असं मातीत पाऊल सुद्धा टाकत नसते बाई. कसं असतंय असं मला मातीत पाऊल टाकलं पाय ते उठते. तर आता मी तसलं झंझट सोडून दिलं बाई. असं रानात राबायचं, उन्हात राबायचं. आता घरात एसी आहे, मी निवांत एसीत बसत असते. जाऊ दे बाई, कुठवर काम करायचं, जाऊ दे. पहिला दिवस होतं केलं काम, आता नको बाई, जाऊ दे. आता पोरीच्या लग्नाचं बघायचं, पोराच्या लग्नाचं बघायचं, सोनं आणायचं, आयतं खायचं. आता तर ती बायांचं तर असतंय. बर अगं मांजर घरात येऊ खायते येऊ मांजर बघ घेऊ. तुला काय आता व्हिडिओ कॉल कसा करून काय आता. बरं राहू दे बाई, व्हिडिओ कॉल केल्यावर कसं असतंय बरं का, रेंज येत नाही नको बाई. व्हिडिओ कसं असतंय, अगं मी हाय की वरच्या बंगल्यातच आहे, तुला काय म्हणलं नाही का. एसीतच बसले बघ सध्या, काय करायचं. हाय एसीतच आहे. काय कर बाई, मग काय चाललंय अजून मग तुझं बाकी? मलिकपेटच्या मी बाळाला लावायला करते ते खोटाने. कसं काय म्हणल्या ग मी रानात काम करते? कोण होती ग ती? जाऊ दे, कोण का म्हणेना म्हणती वय. अगं पण ते त्या बाईपासून सावध राहायला पाहिजे. कोण म्हणली ग मी ते रानात काम करते? हा अगं मी रानात काम केलं असतं तर अजून 5 एकर नसते. बरं असू दे. आता तसं चाललंय माझं, चांगलं चाललंय बरं का. असू दे. बरं तू काय म्हणली घर बांधताय, जाऊ दे माझं सोडबाई माझं तर रोजच असते. तुझं कसं काय चाललंय मग? आता सध्या ना अगं ते पोरानं आमच्या चायनीज ते आणलंय. पण आता काय आहे, चायनीज ते आणलंय पण आता मला कसं आहे एकादशी असल्यामुळे मी खात नाही ग. चायनीज असं भारी बाहेर चालतंय. आता कुठली ती कंस मकाची तीन हुरडा खाऊ वाटत नाही बाई पहिल्यासारखं. नाही आवडत आता असं फॅशनचं खायचं. बर कशी काय मग बरी आहे ना तब्येत ही तुझी?
चालतंय चालतंय. ठेव मग, येते तुझ्या वास्तुशांतीला. काय आणू मग नंतर सांग तुला काय आणू ती. अगं आहेराला ग. बर बर चालतंय, ठेव मग. बाबा स्वतः घर बांधतील माझं नाही झालं म्हणून मला म्हणते की घराला वास्तुशांती दे, म्हणजे माझ्या जखमेवर मीठ होती काय.